हातकणंगले तालुक्यातील वाठार साखरवाडी इथं बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। विशेष म्हणजे या घरातील एक सदस्य पोलीस दलात कार्यरत असून कौटुंबिक कार्यक्रमासाठी घर बंद करून गेले असताना ही चोरी झाली आहे। घरफोडीची माहिती मिळताच पेठवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून श्वान पथक आणि ठसे तज्ञांच्या मदतीने तपास सुरू आहे। हातकणंगले तालुक्यातील वाठार साखरवाडी इथं बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल 20 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। मौला अली गुलाब मुल्ला हे पत्नी, पोलीस दलात कार्यरत असलेला मुलगा, सून आणि नातवंडासह साखरवाडी इथं राहतात। रविवारी सायंकाळी किनी इथं नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून गेले होते, तर त्यांचा मुलगा कोळोली पोलीस ठाण्यात ड्युटीवर गेला होता। दरम्यान सोमवारी पहाटे 5च्या सुमाराला मौला मुल्ला घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप आणि कडी उचकटलेली दिसून आली। घरात जाऊन पाहिलं असता लाकडी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलंय। चोरट्यांनी सुमारे 13 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि 10,000 रुपयांची रोकड असा अंदाजे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। चोरीची माहिती मिळताच मौला मुल्ला यांनी तत्काळ आपल्या पोलीस मुलाला आणि पेठवडगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, तसंच श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं। दरम्यान पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 4-5 वर्षात 30 ते 40 पेक्षा अधिक छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येतोय। यातील बहुतांश चोऱ्यांचा तपास अद्याप लागलेला नसल्यानं नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चोरीचे गुन्हे उघडकीला आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये। वाठार साखरवाडी इथल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आता या घरफोडीचा छडा लावून चोरट्यांना पोलीस कधी बेड्या ठोकणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलंय।